गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी विशाल सर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आमच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मिशन ऑफिसर्सवर. आज यूट्यूबसाठी जे लेक्चर घेऊन आलो आहे ते स्पेशली फॉर बँकिंग अँड एस एस सी सी जी एल जे देणार असतील ना, बँकिंगच्या परीक्षा किंवा एस एस सीच्या, तर त्या त्या उद्देशाने आज आपण यूट्यूबचं लेक्चर घेतोय आणि यामध्ये टॉपिक निवडला आहे दॅट इज कंपाऊंड इंटरेस्ट. की कंपाऊंड इंटरेस्टचे तऱ्हेतऱ्हेचे प्रश्न कशा पद्धतीने सॉल्व्ह केले जातात, तर या यूट्यूबच्या लेक्चरमध्ये आपण बघूया की प्रश्न कसे असतील आणि त्याला अप्रोच काय असायला पाहिजे त्याला सॉल्व्ह करण्याचा. दिसायला अगदी किचकटसे दिसणारे प्रश्न असतात सोपे जर तुम्हाला कॉन्सेप्ट माहिती असेल आणि तुमच्या कॅल्क्युलेशनच्या ज्या स्किल्स त्या डेव्हलप झालेल्या असतील तर प्रश्नांचं उत्तर काढायला जास्त वेळ लागत नाही. जसं क्वेश्चन नंबर 1 ला बघा. क्वेश्चन नंबर 1 की कंपाऊंड इंटरेस्टशी रिलेटेड क्वेश्चन कसा विचारलेला आहे की इफ 10% पर एनम रेट ऑफ कंपाऊंड इंटरेस्ट कंपाऊंडेड इयरली एका वर्षानुसार कंपाऊंडेड इयरली होत असेल इज इक्विव्हॅलेंट टू द x% ऑफ पर एनम रेट ऑफ कंपाऊंडेड इंटरेस्ट कंपाऊंडेड हाफ इयरली देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x अप्रॉक्सिमेटली. उत्तर काढायचे अप्रॉक्सिमेट उत्तर काढायचं आहे, पूर्ण उत्तर मिळणार नाही. मी जवळपास कुठेतरी उत्तर शोधायचं. थोडेफार कॉन्सेप्ट जर तुमचे क्लिअर असतील तर 1 इयरचं जे कंपाऊंड इंटरेस्ट असतं आणि 1 इयरचं सिंपल इंटरेस्ट असतं ते सारखंच असतं. पण इथे बोलतंय की द 10% पर एनम रेट कंपाऊंड इंटरेस्ट कंपाऊंडेड इयरली इज इक्विव्हॅलेंट मीन्स व्हॉट की सारखा आहे टू द x% पर एनम रेट कंपाऊंडेड इंटरेस्ट कंपाऊंडेड हाफ इयरली. आता कंपाऊंडेड हाफ इयरली बोलतोय. कंपाऊंडेड हाफ इयरली मीन्स एका वर्षामध्ये त्याला 2 टर्म मध्ये कंपाऊंड इंटरेस्ट द्यावं लागेल. एका वर्षात 2 टर्म मध्ये त्याला कंपाऊंड इंटरेस्ट द्यावं लागेल. तर याला आपण एका वर्षात 2 टर्म मध्ये देऊ. पण हा जो पहिला आहे तो एका वर्षात एकाच टर्म मध्ये देतोय की 10% पर एनम आहे आणि एक्स हा जो नेक्स्ट जो आहे जो 2 टर्म मध्ये देण्याचा आहे त्याचा x% त्याची आपल्याला व्हॅल्यू काढायची. कोणती पण एक प्रिन्सिपल तुम्हाला अज्युम करता येईल. प्रिन्सिपल दोघांची पण सारखीच असेल. समजा 100 रुपीज मी प्रिन्सिपल अज्युम करतोय आणि 10% पर एनम नुसार मी त्याची ग्रीड अमाऊंट कॅल्क्युलेट करतोय. तर ग्रीड अमाऊंट कॅल्क्युलेट करतोय मीन्स 100% प्लस 10%. 100 प्लस 10 दॅट इज 110% होईल. ती किती होईल? 110%. याला कलर थोडा चेंज करतो, दिसायला तुम्हाला थोडं सोपं जाईल की याला व्हाईट मध्ये करतोय. हा होईल 100 रुपये मी जर कन्सिडर केलंय तर 10% नुसार 110% हा झाला एक ग्रीड अमाऊंट. कुणाचा? तो 1 इयरला जो आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा होता. आणि ग्रीड अमाऊंट टू ग्रीड अमाऊंट जर मी सारखी दाखवत असेल म्हणजे तो इंटरेस्ट सुद्धा सारखा असेल तर इक्वल टू इक्विव्हॅलेंट मी दाखवतोय याच 100 रुपीजला x% नुसार मीन्स इथे जर 10% असतं तर 100 प्लस 10 110% घेतला असता. बट x% आहे तर x% आहे त्यामुळे मी याला 100 प्लस x% दाखवतोय. आणि हा हाफ इयरली आहे. हाफ इयरली तर तो 2 टर्म मध्ये देईल मीन्स त्याचा स्क्वेअर मीन्स 2 वेळेस त्याला द्यावा लागेल. हे इक्विव्हॅलेंट आहे तर इक्विव्हॅलेंट मीन्स इक्वल टूचा साइन दाखवलेला आहे. क्वेश्चन फायनली हा विचारलाय देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x. या x ची व्हॅल्यू काढायची आहे अप्रॉक्सिमेटली. जिथे तुमचा हा 100 आणि हा 100 कॅन्सल आउट होईल. कॅल्क्युलेशनच्या स्किल्स तुम्हाला येतात, तुम्ही बँकिंग किंवा एसएससी सीजीएलच्या तयाऱ्या करतायत आणि यांना जर स्क्वेअर फॉर्मला मी कन्वर्ट केलंय तर 100 प्लस एक्स याचा स्क्वेअर मला करता येईल डिव्हिजन. या 100 चा स्क्वेअर मीन्स 100 इंटू 100 मीन्स याला पण मी सॉल्व्ह करून दिलंय. जिथे हा 100 आणि हा 100 इथे पण कॅन्सल आउट होईल. हा डिनॉमिनेटर मध्ये असलेला 100 जर या 110 सोबत मल्टिप्लिकेशन करेल तर तो होईल 110 आणि हा 100 इकडे येईल मीन्स 20 इक्वल टू 100 प्लस एक्स. हा जो रिमेनिंग राहिला त्याचा स्क्वेअर. तुम्हाला अप्रॉक्सिमेट उत्तर काढायचं आहे तर हा जो आहे 11,000 हा याच्या जवळपासचा स्क्वेअर, कारण हा स्क्वेअर बोलतोय याच्या जवळपासचा स्क्वेअर, तर 11,000 चा जवळपासचा स्क्वेअर 11025.
हा स्क्वेअर आहे कशाचा, हा 5 अँड 105 चा स्क्वेअर आहे, हा 105 चा स्क्वेअर आहे, 105 चा जवळपासचा स्क्वेअर. याला जर मी इथे 25 जर घेतला तर हा कशाचा होईल, तो 105 चा स्क्वेअर जवळपास. बट 110 मीन्स 11,000 आहे तो, आणि या 105 च्या वर्गापेक्षा थोड्याशाने लहान असेल. जर कन्सिडर केला अप्रॉक्सिमेट, तर इथे 100 प्लस या x ची व्हॅल्यू नियरली 5 ठेवता येईल. 100 प्लस 5 मीन्स 105 त्याचा स्क्वेअर. तर तुमच्या इथे x ची व्हॅल्यू मिळतोय 5, x ची व्हॅल्यू काय मिळतोय तुम्हाला 5. बट क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, अप्रॉक्सिमेटली. बघा हा 11,000 जो आहे, 11,000 हा 11,025 पेक्षा थोड्याशाने कमी आहे, 11,025 जो 105 चा वर्ग आहे त्याच्यापासून हा 11,000 थोड्याशाने कमी आहे. तर तुमचं उत्तर आलंय 5, बरं का, नियरली. या 5 पेक्षा थोड्याने कमी ऑप्शन मध्ये शोधायचं. या 5 पेक्षा थोडा हलका कमी असायला पाहिजे, तर 6 तर होणार नाही, 5 पेक्षा वर जात आहे. 5.3532 हा सुद्धा होणार नाही, 5 पेक्षा वर जात आहे. इथे बघा 2 ऑप्शन मिळत आहेत तुम्हाला 5 पेक्षा कमी. एक मिळतोय 4.88%, दुसरा मिळतोय 4.55%. मला थोड्याने कमी पाहिजे तो, कारण 11,000 आणि 11,025 यामध्ये हलकासा डिफरन्स आहे. तर हा थोडा लांबचा दिसतोय, तर तुमचा आन्सर असायला पाहिजे अप्रॉक्सिमेट, नियरली 4.88%. हे तुम्हाला डील करता आले पाहिजे. बँकिंगच्या परीक्षा देत आहेत तर अप्रॉक्सिमेशन्स किंवा हे जे कॅल्क्युलेशनच्या स्किल्स आहेत या तर तुमच्या परफेक्ट पाहिजेच. अशा सहजच सीजीएल किंवा बँकिंगच्या परीक्षा पास होत नाही, राईट. असेच काही उदाहरणं आपण पुन्हा बघूया. पुन्हा एक दोन चार उदाहरणं आपण याच टाईपचे बघूया रिलेटेड विथ कंपाऊंड इंटरेस्ट. जसा क्वेश्चन नंबर 2 बघा, क्वेश्चन नंबर 2. चला याला पण डील करून घेऊया, तो पण याच पद्धतीचा जवळपास दिसतोय. चला काय बोलतोय क्वेश्चन मध्ये चेक करूया. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द कंपाऊंड इंटरेस्ट ऑफ ₹5750 फॉर 1 year at 16% per annum compounded yearly and half yearly. हा जो 5750 दिसतोय हा तुमचा प्रिन्सिपल आहे. याला इयरली आणि हाफ इयरली यांचं डिफरन्स किती असायला पाहिजे. तर हाफ इयरली जर घेऊ तर 2 टर्म मध्ये त्याला द्यावं लागेल. रेट ऑफ इंटरेस्ट आहे तुमचा, रेट ऑफ इंटरेस्ट किती दिलेला आहे, दॅट इज 16%. 1 इयरली घेऊ म्हणजे 16% नुसार डील करू, आणि हाफ इयरली जर घ्यायचा असेल तर 16च्या अर्धे 108 मीन्स 8% नुसार त्याला डील करावा लागेल. आपण यांची ग्रीड अमाऊंट मायनस ग्रीड अमाऊंट तो सुद्धा इंटरेस्टच असतो, तर ग्रीड अमाऊंट. आता हे तुम्हाला डेफिनेटली माहिती असेल की 1 इयर 16% नुसार जर तो कंपाऊंड इंटरेस्ट देत असेल तर 2 टर्म मध्ये 16चे अर्धे 8% नुसार तो जास्त असेल. तर 2 टर्म मधून आपण सिंगल टर्म मायनस करू, आपल्याला 5750 ही प्रिन्सिपल दिली आहे इंटू 2 टर्म मीन्स हाफ इयरली जर घेतला तर या 16%चे तो होईल 8% नुसार तो 2 टर्म मध्ये. आता 8% होत असेल तर ग्रीड अमाऊंट 100 प्लस 8% असं म्हणता येईल, 100 प्लस 8%. आणि तो 2 टर्म मध्ये देतोय, तर 2 टर्म मध्ये मी त्याचा स्क्वेअर करूया आपण, तो होईल 2 टर्म मध्ये. आणि तुम्हाला डिफरन्स विचारला आहे तर मायनस हाच 5750 इंटू 1 इयर साठी तो 16% देईल, तर 100 प्लस 16 दॅट इज 116%. आणि यांचा डिफरन्स किती, दॅट इज द क्वेश्चन. सीड अप्लाय करून बघता येईल, तर याचा सीड तयार होईल 5 आणि 7 12 आणि 5 17 म्हणजे 8, 8 ने हा तर झिरोज कॅन्सल होईल, दॅट इज 0. हा तर तयार 0 मीन्स 9 लिहिता येईल, मायनस इथे तयार केला हा 8 गुणिला हा 6 आणि 2 8, 8 गुणिला 8 म्हणजे 64 म्हणजे 1. 9 मायनस 1 मीन्स 8 हा सीड तुमचा तयार व्हायला पाहिजे. ऑप्शन मध्ये जर शोधलं सीड तर हा 9 कट केला, 7 आणि 7 13 आणि 4 17 हा सुद्धा मिळतोय 8 सीड. इथे 9 कट केला, हा सुद्धा 8 सीड मिळतोय. इथे मिळतोय का, 9 कट केला 5 आणि 2 7, हे तर उत्तर होणार नाही. इथे जर 9 कट केला तर हा तर 9च तयार होत आहे, 0 तयार होत आहे, हे सुद्धा उत्तर होणार नाही. तुमच्याकडे सीड साठी पर्याय 2 आहेत बरं का. एक तर तुमचा आन्सर असायला पाहिजे ऑप्शन नंबर 1 किंवा ऑप्शन नंबर 2.
आता यापैकी सिलेक्ट कोणाला करायचं, तर दोन मल्टिपल सारखे सीट मिळतात तर सीटचा वापर इथे करणार नाही. आपण याची कॅल्क्युलेशन्स करूया. तर कॅल्क्युलेशन्स पण फास्ट असायला पाहिजे की कसे, की हा 5750 सारखा दिसतोय, याला कॉमन घेऊन घेऊया 5750, राईट. अँड हा 108चा वर्ग आहे आणि हा 100चा वर्ग आहे, तर यांना 108चा वर्ग 108 गुणिला 108 भागिला हा 100 गुणिला 100 मायनस हा राहिला 116 भाग 100. इथे तुम्हाला डिनॉमिनेटर सारखे करणे आहे, तर याला दोघांना पण 100 ने मल्टिप्लिकेशन करून घ्या. आणि आता मिळेल तुम्हाला प्रश्नाचं उत्तर की इथे 10,000 इथे तर तयार होत आहे, खाली घेऊन घेऊया 10,000. यांचं मल्टिप्लिकेशन 108 इंटू 108 मीन्स 108चा स्क्वेअर, 108चा स्क्वेअर 1चा स्क्वेअर 1, 0चा स्क्वेअर 0, 8 ची ट्वाइस 16, 0चा इंटू 8 0, 8चा स्क्वेअर 64, काय तयार होत आहे 46611. हा तयार झालाय 11664 मायनस याला 100 ने मल्टिप्लिकेशन केलं तर 11600 अँड याला मल्टिप्लिकेशन करणे आहे 5750 ने. आन्सर तयार होईल. चला यांचे डिफरन्स बघूया. बघा 116 हा तर 0 तयार होईल, 64 मधून 0 गेले तर हा तयार झाला तुमचा 64 आणि इथून रिड्यूस करणे आहे. जर 8 ने भाग दिला तर 8 8 जा आणि 8 ने इथे भाग दिला 125 अँड हा 0 तयार होईल, जिथे 0 0 कॅन्सल आउट होईल. पुन्हा कुठे रिड्यूस होतं का, तर 25 ने जर रिड्यूस केला 25 5 जा, 25 2 जा 50, 25 3 जा 23 गुणिला 8 भागीला 5 असं तयार होत आहे. कॅल्क्युलेशन पटापट व्हायला पाहिजे. 23 गुणिला 8 करूया आणि भागीला 5 करू आणि मग या दोन ऑप्शन पैकी कोणतं मिळतं त्याला डील करूया. चला 23 गुणिला 8, 8 त्रिक झालाय 24, 8 त्रिक 24, 2 शिल्लक, 8 दुने 16 आणि 2 18, भाग किती आहे इथे 5 आणि यांचा भागाकार केल्यानंतर प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सहज मिळेल. स्क्वेअर्स आपण केले, कॅल्क्युलेशन्स केले, मल्टिप्लिकेशन फास्ट जर झाले तर 184 भाग 5 म्हणजे उत्तर असायला पाहिजे, जिथे 5 त्रिक 15, राईट ना, 3 शिल्लक 5 सका 30, डेसिमल पॉइंट 4 शिल्लक 5 8 40 मीन्स 36.80 हे असायला पाहिजे, तर ऑप्शन नंबर 1 होणार नाही. ऍक्च्युली जर सीड अप्लाय केला आपण आणि एकच मिळालं असतं तर हे तर 10 सेकंदामध्ये सॉर्ट आउट झालं असतं, बट इथे दोन सीडचे पर्याय मिळत आहेत, त्यामुळे आपल्याला कॅल्क्युलेशन्स करून बघावे लागेल. तुमचं उत्तर असायला पाहिजे 36.80. डिपेंड ऑन युअर कॅल्क्युलेशन स्किल की तुम्ही किती फास्ट आणि किती कॉन्सेप्ट तुमचे काय आहेत किंवा अप्रोच कसा आहे तुमच्या प्रश्नाला डील करण्याचा, तर त्यावर डिपेंड करतं प्रश्नाचं उत्तर कसं तयार होईल. राईट. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. रिलेटेड विथ कंपाउंड इंटरेस्ट आणि याच टाइपवर. क्वेश्चन नंबर 3, ऑन अ सर्टन सम बोलता है की ऑफ मनी लेंट आउट ॲट 16%. चला याला आपण डील करून घेऊया. On a certain sum of money lent out at 16% per annum, the difference between the compound interest for 1 year payable half yearly and the simple interest for 1 year is 60 rupees. Be sure, simple interest for 1 year आणि कंपाऊंड इंटरेस्ट फॉर 1 year हा सारखाच असतो. त्यांचा डिफरन्स दिलाय 60 रुपीज. कुणाचं 16% नुसार एक सम आहे की ऑन अ सर्टन सम ऑफ मनी लेंट आउट ॲट 16% पर annum, द डिफरन्स बिटवीन द कंपाऊंड इंटरेस्ट फॉर 1 year पेबल ॲट हाफ इयरली, आणि हाफ इयरली जर होत असेल तर त्या 16%चा अर्धा होईल 8% नुसार आणि त्याचा डिफरन्स दिलाय 60. आता हे तर आपल्याला डेफिनेटली माहिती आहे की हाफ इयरली होत असेल तर तो थोडा जास्त कंपाऊंड इंटरेस्ट तयार करेल, तर टू टर्म्स मधून सिंगल टर्म मायनस करणे आहे आणि प्रश्न विचारला आहे द सम इज. चला सम समजा एक्स असेल, गुणिला एक्स असेल. आपण आधी हाफ इयरली, तर 16% नुसार हाफ इयरली म्हणजे 8% होईल, तो 8%. तर याला ग्रीड अमाऊंट मध्ये कन्वर्ट करू. 100 प्लस 8 108% आणि ह्या 2 वर्षासाठी आहे, तर याला करूया स्क्वेअर मायनस इथं झाली ग्रीड अमाऊंट हाफ इयरली पे करण्याची, राईट. पुन्हा हा जो एक्स आहे याला 16% ने 1 इयर साठी सिंपल इंटरेस्ट दाखवणे आहे, तर 16% नुसार 100 प्लस 16 116%.
आणि हा यांचा जो डिफरन्स आहे तो बोलताय 60 रुपीज. या दोघांचा डिफरन्स किती आहे 60. तर त्या एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे. चला सीड अप्लाय करून बघूया आपण. सीड अप्लाय जर केला तर 108 मीन्स 9, 9 मीन्स 0, 9 मीन्स 0 मीन्स 9 मायनस 116, 116 मीन्स 8 राईट. आणि इंटू एक्स इक्वल टू 60 होत आहे, जिथे 9 मायनस 8 मीन्स एक्स इक्वल टू 60चा सीड तयार करा 6. 6 हा सीड तयार झालेला आहे. तुम्हाला प्रश्नाचं उत्तर ऑप्शन मध्ये 6 सीड शोधणे. चला 6 कुठे मिळतोय बघूया. ऑप्शन नंबर 1 बघा, हा 9 कट झालाय. 3 + 7 10 + 5 6 हा मिळतोय राईट. देन हा 9 कट झालाय, दॅट इज 0 हा मिळणार नाही, हा 0 हा मिळणार नाही. 9 कट झालाय, 9 कट झालाय, हा तयार होतोय 5 मिळणार नाही. पुन्हा 9 कट झालाय, हा मिळतोय 6. तुमच्याकडे दोन ऑप्शन्स आहे, नंबर 1 आणि नंबर लास्ट मधले दोन तर होणार नाही, होऊ शकणार नाही. आता थोडं जर तुम्हाला नॉलेज असेल कंपाऊंड इंटरेस्ट बद्दलचं, तर हा जो 60 रुपीज दोघांचा डिफरन्स जो तयार करतोय, तर त्याची जी सम आहे ती सम इतकी लहान म्हणजे 1000च्या खाली तर असणार नाहीच, तर ती ही मोठी सम असायला पाहिजे. जर थोडंफार नॉलेज तुम्हाला असेल याचं तर हे मोठी सम असायला पाहिजे, म्हणजे ऑप्शन नंबर 1 सुद्धा होणार नाही. तर ऑप्शन नंबर 4 तुम्हाला डिरेक्टली अटेम्प्ट करता येईल 10 सेकंदामध्ये, जर तुम्हाला सीड माहिती असेल. चला जर समजा सीड नुसार करायचं नसेल तर आपण आपल्या वेळेने करूया, की आपल्या वेळेने सॉल्व करताना मीन्स थोडेसे कॅल्क्युलेटिव्ह वेज. चला 108 चा वर्ग करू. 1 चा स्क्वेअर दॅट इज 1, 0 इंटू 1 दॅट इज 0, 1 इंटू 8 8, 8 ची ट्वाइस दॅट इज 16, दॅट इज 0 इंटू 8 0 अँड 64, 46611. हा 108 चा स्क्वेअर तयार झालाय मीन्स 11664 108. डिव्हिजन 100 चा स्क्वेअर दॅट इज 10,000 राईट. इंटू एक्स आहे, इंटू एक्स इथे घेतलंय मायनस. इथे हा 10,000 झालाय म्हणून याला पण 100 ने आणि याला पण 100 ने मल्टिप्लिकेशन करावं लागेल, मीन्स 10,000 इथे तयार होईल. डिनॉमिनेटर सारखा होईल ना. आणि मग 116 इंटू 100 केला तर 11600 आणि हा सुद्धा एक्स आहे, एक्स घेतला इक्वल टू 60 राईट. डिनॉमिनेटर सारखे आहेत, 10,000 जे इकडे जातील मल्टिप्लिकेशन मध्ये, अँड यांचं डिफरन्स 116 कॅन्सल आउट झालं. 64x मायनस हा 0 आहे, मी 64 मधून 0 गेले दॅट इज 64x इक्वल टू तुम्हाला इतकं मिळतंय. तर x ची व्हॅल्यू काढायची आहे तुम्हाला, x ची व्हॅल्यू, तर हा 64 इकडे जाईल डिव्हिजन मध्ये, मग तुम्हाला मिळेल x ची व्हॅल्यू जी या ऑप्शन मधून मिळेल राईट. या कॅल्क्युलेशन्स तुम्हाला माहिती आहेतच आणि तुम्ही परफेक्ट आहात यामध्ये. पटापट डील करणे. बघा कशा कशाने रिड्यूस होत आहे. तर आय थिंक 8 ने जर रिड्यूस केला, 8 जा 64, 8 ने 125 अँड हा 0 इतका रिड्यूस होईल. पुन्हा कशाने भाग जातोय, तर 4 ने भाग जातोय बघा. 4 ने भाग दिला, 4 दुने 8, इथे भाग दिला तर हा होईल 30. पुन्हा या 2 ने याला रिड्यूस करा किंवा याला रिड्यूस करा 15. सॉरी 4 ने भाग दिला, इथे तयार होईल 15 बरं का. 15 2 ने याला रिड्यूस करा, 2 हा होईल 625. म्हणजे 15 गुणिला 625 तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. चला 15 गुणिला 625 करू. 15 गुणिला 5 म्हणजे 75, 7 शिल्लक. 15 दुने 30 आणि 7 37, 3 शिल्लक. 15 सक 90, 90 आणि 3 93. म्हणजे तुमच्या क्वेश्चनचं उत्तर आन्सर असायला पाहिजे 9375. जे ऑप्शन नंबर डी मी ऑलरेडी सुरुवातीला सांगून ठेवलं होतं की सीड नुसार डिरेक्टली तुम्हाला 10 सेकंदामध्ये 9375 हे उत्तर काढता येईल राईट. चला पुन्हा एखादा क्वेश्चन बघूया त्याच्याशी रिलेटेड, कंपाऊंड इंटरेस्टशी रिलेटेड या लेवलवर. क्वेश्चन नंबर 4 बघा. क्वेश्चन नंबर 4 पुन्हा त्याच टाईपचा द कंपाऊंड इंटरेस्ट ऑन ₹4500 4500 फॉर 2 इयर्स. आता 2 इयर्स साठी दिलेलं आहे, 2 इयर्स at the rate of 30% for the first year and 40% for the second year will. हा जो 4500 आहे, 4500 यावर 30% पहिल्या वर्षी लागतोय. तर याची ग्रेड अमाऊंट 30% नुसार 100 + 30 130% होईल तो. अँड दुसऱ्या वर्षी
40% बोलताय, तर ग्रीड अमाऊंट तयार करताना दुसऱ्या वर्षीची 100 + 40 140% दाखवते. ही काय तयार होईल यांची ग्रीड अमाऊंट. ग्रीड अमाऊंट आपल्याला इंटरेस्ट विचारलेला आहे, तर इंटरेस्ट विचारलेला तर ग्रीड अमाऊंट मधून आपण प्रिन्सिपल मायनस करून घेऊया. प्रिन्सिपल आहे तुमची 4500 आणि हे तयार होईल तुमचा कंपाऊंड इंटरेस्ट जो तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. कॅल्क्युलेशन्स मस्ट बी फास्ट अँड ॲक्युरेट. 2 0 2 0 काढले, हे 2 0 आणि हे 2 0 काढले, राईट. 13 गुणिले 14 करूया. 13 चौक झाले 52, म्हणजे 5 शिल्लक, 13 आणि 5 18. 18 यांचं मल्टिप्लिकेशन केलं, मल्टिप्लाइड बाय 45 आणि यांचं जे मल्टिप्लिकेशन आहे त्याच्यामधून 4500 मायनस करून घेऊया. आपल्या प्रश्नाचे उत्तर तयार होईल. मल्टिप्लिकेशन तुम्हाला फास्ट करता येतात. दॅट इज 4 1 जा 4, दॅट इज 32 + 5 37, 40 + 8 48 and that is 10 means 0 9 1 and इथे 8 8190 मधून हा 4500 मायनस केला म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट मिळेल. चला मायनस करूया. 8190 मायनस 4500 मायनस करूया आणि ऑप्शन मधून शोधून घेऊया. प्रश्नाचे उत्तर तयार होईल. दॅट इज 0, दॅट इज 9, 11 मधून 5 6 आहे, किती शिल्लक, दॅट इज 3. 3690 असं उत्तर असायला पाहिजे. 3690 ऑप्शन नंबर सी. आता ऍक्च्युली इथे सीड अप्लाय करता येत नव्हता. का येत नव्हता? कारण हा सुद्धा 0 तयार करतोय, हा सुद्धा 0 तयार करतोय, हा सुद्धा 0 तयार करतोय आणि तुमची प्रिन्सिपल जी दिली आहे हा जो 4500 हा सुद्धा 0च आहे. 4 + 5 9. त्यामुळे सीड अप्लाय करता येत नव्हता. तर कॅल्क्युलेशन केलं आणि कॅल्क्युलेशनही असे काही कठीण नाही आहेत, साधे सोपे टाईपचे कॅल्क्युलेशन्स डील केले आपण. चला नेक्स्ट आणि फायनल क्वेश्चन बघूया या लेक्चर साठी. द कंपाऊंड इंटरेस्ट ऑन अ सम चलो फायनल लास्ट क्वेश्चन. The compound interest on a sum of rupees 8000 for 2 years at the rate of X% per annum is 988.80. Find the value of X. X ची व्हॅल्यू फाइंड आउट करणी आहे. तुम्हाला प्रिन्सिपल दिले 8000 आणि 2 इयर्स साठी 8000 तुम्हाला प्रिन्सिपल दिले 2 इयर्स साठी ऍट द रेट ऑफ X%. जर मला ग्रीड अमाऊंट जर तयार करायची असेल तर तो 100 प्लस X बाय 100 होईल तो, आणि 2 इयर साठी आहे तर स्क्वेअर. हा तयार झाला ग्रीड अमाऊंट. यामधून जर मी प्रिन्सिपल मायनस करेल, प्रिन्सिपल आहे तुमचा 8000 किंवा ग्रीड अमाऊंट सरळ की प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल आहे 8000 आणि इंटरेस्ट आहे तुमचा 988.80. प्रिन्सिपल आणि तुमचा कंपाऊंड इंटरेस्ट जो ऍड केला तर तो तयार होईल ग्रीड अमाऊंट. तर 8000 मध्ये याला ऍड करूया, हा तयार होईल 8988.80. राईट. तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे तर हा 8000 इकडे कन्वर्ट करूया, हा डिव्हिजन मध्ये जाईल. 8000 हा डिव्हिजन मध्ये जाईल. याला 2 अंकाचा डेसिमल किंवा हा 0 कट करा, एक 0 इथे ऍड करून घ्या, डेसिमल पॉइंट कॅन्सल आउट करा. हे नॉलेज तुम्हाला आहेच. चला याला कन्वर्ट करूया आपण भाग देऊन. 8 ने भाग जातोय. 8 ने जर भाग दिला तर हा काय तयार होत आहे, 8 1 जा 8, अगेन 8 1 जा 8, 1 रिमेनिंग, 8 2 जा 16, 2 रिमेनिंग, 8 3 जा 24, 4 रिमेनिंग, 8 6 जा 48. डिव्हिजन, याला 8 ने डिव्हिजन करा, दॅट इज 10000. राईट. इक्वल टू याला स्क्वेअर फॉर्म मध्ये कन्वर्ट करूया. 100 प्लस एक्स याचा स्क्वेअर डिव्हिजन 100 चा स्क्वेअर दॅट इज 10000. 10000 and 10000 कॅन्सल आउट झाले. आता 100 प्लस एक्स याचा स्क्वेअर आहे तर हा 11236 कोणत्या संख्येचा वर्ग आहे त्याला फाइंड आउट करणे आहे. 11236 स्क्वेअर रूट तुम्हाला काढता येतात. पेअर्स तयार करा. या दोघांची पेअर तयार केली आणि ही तिघांची पेअर. हा 36 मध्ये युनिट प्लेस मिळतोय 6, म्हणजे 6 हा कोणत्या संख्येचा युनिट प्लेस स्क्वेअर केला तर युनिट प्लेस मध्ये 6 तयार होईल. तर 4 चा स्क्वेअर 16, युनिट प्लेस 6 तयार होत आहे आणि 6 चा स्क्वेअर 36, मीन्स तुमच्या युनिट प्लेसला 4 और 6 असायला पाहिजे. 112 च्या आधी येणारा वर्ग 100 कुणाचा आहे तो 10 चा घेऊन घेऊया. आता 104 आणि 106 पैकी कुणाचा असायला पाहिजे तर 112 कुणाचा जवळ आहे
कोणत्या दोन वर्गांच्या मध्ये आहे तर 112च्या आधी येतो 100 10चा वर्ग, त्यानंतर 11चा वर्ग 121, आणि हा जो 112 दिसतोय तो 121 या मोठ्या संख्येचा जवळ आहे, या लहान संख्येचा नाही. तर तो असायला पाहिजे 106चा वर्ग. कुणाचा असायला पाहिजे? 106चा वर्ग. 104चा वर्ग होणार नाही. तर 106चा वर्ग हा होता 106चा वर्ग 11236. तर 106चा वर्ग होण्यासाठी या 100 मध्ये किती ऍड करावे लागतील? तर x ची व्हॅल्यू मिळेल 100 प्लस 6, त्याचा स्क्वेअर असेल तो, म्हणजे x ची व्हॅल्यू काय तयार होतं तुमची 6, जी तुम्हाला काढायला सांगितलंय फाइंड द व्हॅल्यू ऑफ x, फाइंड x, तर ती असायला पाहिजे 6%. मीन्स ऑप्शन नंबर डी ने तुम्हाला याला डील करता येईल. किंवा तुम्हाला सीड सुद्धा इथे अप्लाय करता येईल. मी तर तुम्हाला हे ट्रॅडिशनल वेने काढून दाखवले. सीड अप्लाय जर करायचा असतात तर कसं झाला असता त्याच्यानुसार ही काढता येतं, बट तुमचे कॅल्क्युलेशन्स मात्र स्ट्रॉंग असायला पाहिजे, राईट. तर आजचे हे लेक्चर जे घेतलं आहे स्पेशली बँकिंग आणि SSC CGL जे देणारे आहेत त्यांच्यासाठी पण आता रोज मी लेक्चर इथे टाकणार आहे. तर हे होतं कंपाऊंड इंटरेस्टचा एक महत्त्वाचा पार्ट. कंपाऊंडेड ॲन्युअली, कंपाऊंडेड हाफ इयरली जर असेल आणि त्यांचा डिफरन्स असेल किंवा या पद्धतीचे क्वेश्चन्स जर तयार होत असतील जे तुम्हाला वारंवार या परीक्षांमध्ये ग्रॅज्युएट लेवलच्या वरच्या परीक्षांमध्ये विचारले जातात. स्पेशली महाराष्ट्र शासनाच्या पण ग्रॅज्युएट लेवलच्या वरच्या असतील ना, तर हा इंग्रजीत घेतलेला प्रश्न त्यांना तो मराठीमध्ये पडेल, हरकत नाही. हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे की याला डील कसे केलं. त्यासाठी कंपाऊंड इंटरेस्टचं कंप्लीट नॉलेज पण असायला पाहिजे, त्याचे सर्व कॉन्सेप्ट क्लिअर असायला पाहिजे. खूप सारे फंडे आहेत, खूप सारे कॉन्सेप्ट आहेत, ते सुद्धा तुमचे क्लिअर असायला पाहिजे. तर कंपाऊंड इंटरेस्टचे क्वेश्चन सुद्धा लवकर सॉल्व्ह होतात, राईट. तर आजचा हा व्हिडिओ युट्यूबचा हा इतकाच. पुन्हा एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी, एक नवीन पार्ट आणि इम्पॉर्टंट टाईप्स जे आहेत त्याच्यावर मी तुमच्यासाठी व्हिडिओ तयार करणार आहे, राईट. यासाठी इतकंच. पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला लवकरच मिळेल युट्यूबवर. टिल देन, थँक्यू ऑल ऑफ यू.